Hello, I am Smita Darade, Associate Director from DreamWorks Reality. It's a real estate investment advisory company. We are advising and assisting for buying new residential and commercial properties in and around Pune. आज मी एक टॉपिक घेऊन आली आहे तुमच्यासाठी की हाऊ टू जनरेट पॅसिव्ह इन्कम थ्रू रिअल इस्टेट. तर त्यासाठी मी काही तुम्हाला जनरली कोणी इन्व्हेस्टमेंटसाठी जेव्हा प्रॉपर्टी परचेस करतात तेव्हा त्यांना एक बेसिक नॉलेज त्याबद्दल असायला पाहिजे. त्यासाठी मी एक जनरल थोडंसं तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. ह्या चार्ट बनवून एक चार्टप्रमाणे मी तुम्हाला त्याच्यावर एक्सप्लेन करेल की कशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला काय काय गोष्टी माहिती करून घ्याव्या लागतील त्यातून की ज्याच्या थ्रू तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे तुम्हाला पॅसिव्ह इन्कम जास्त मिळेल, तुम्हाला त्याच्यातून इन्कम चांगलं मिळेल. कारण तुमचं ऑब्जेक्टिव्ह असेल जर इन्व्हेस्टमेंट फक्त इन्व्हेस्टमेंट हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह असेल तर तुम्हाला त्यासाठी काही गोष्टी माहिती कराव्या लागतील. तर इन्व्हेस्टमेंटसाठी एक तर तुमचं इन्कम एक 3 प्रकारचे इन्कम असतात आपले. तर इन्कम हे 3 प्रकारे असतात. एक असतं ॲक्टिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम, दुसरं असतं पोर्टफोलिओ इन्कम, आणि तिसरं असतं पॅसिव्ह इन्कम. आता ॲक्टिव्ह इन्कम हे आपल्याला कशातून मिळते तर सॅलरी असेल ज्यांचे, त्यांनी सेल्फ एम्प्लॉईड, ह्या याच्यामध्ये इन्कम असतं ते. आणि पोर्टफोलिओ इन्कम पण आपण जनरेट करतो एक. तर त्याच्यामध्ये आपण स्टॉक्सच्या थ्रू आपण पोर्टफोलिओ इन्कम मिळतं आपल्याला. म्युच्युअल फंड्समधून मिळेल किंवा क्रिप्टोमध्ये, आता सध्या हे क्रिप्टो निघाले त्याच्याप्रमाणे, अजून फॉरेक्समधून वगैरे अशा ह्याच्यातून तुम्ही पोर्टफोलिओ इन्कम आपला आपण जनरेट करतो. पण ह्याच्यामध्ये हे माझं काही नॉलेज फार नसल्यामुळे आपण काय करतो, आपलं नॉलेज त्यात काही जास्त नाही तर आपण ज्या व्यक्तींना त्याच्यामध्ये त्याचे ते एक्सपर्टी आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे एक्सपर्ट आहेत ते तशा लोकांना आपला पोर्टफोलिओ मॅनेज करायला देतो. तर तशा पद्धतीने मी सुद्धा माझा पोर्टफोलिओ दुसऱ्या लोक ते स्टॉक्स वगैरे मॅनेज करायला मी सांगते. तर त्यामुळे हे पोर्टफोलिओ इन्कमचं मी काही त्याबद्दल काही सांगू नाही शकणार. पण मी पॅसिव्ह इन्कम आपण जनरेट करू शकतो रिअल इस्टेटच्या थ्रू. यामध्ये माझी एक्सपर्टी आहे रिअल इस्टेटमध्ये, त्यामुळे मी तुम्हाला याबद्दल सांगू शकेल रिअल इस्टेटच्या थ्रू तुम्ही पॅसिव्ह इन्कम तुम्हाला जास्तीत जास्त कसं मिळवता येईल. तर रिअल इस्टेटमध्ये 3 प्रकारे आपल्याला पॅसिव्ह इन्कम मिळवता येतात. तर एक आहे अंडर कन्स्ट्रक्शन. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये पण आपण इन्व्हेस्ट करून पॅसिव्ह इन्कम मिळवू शकतो. दुसरं आहे रेडी पोझिशन. आणि तिसरा आहे प्रीलीज प्रॉपर्टी, कमर्शियल प्रॉपर्टीज. जनरली आपण प्रॉपर्टी घेता जर इन्व्हेस्टमेंटसाठी पाहत असेल तर आपल्याला कमर्शियलमध्ये कधीही जास्त ऑपॉर्च्युनिटीज असतात की कमर्शियलमध्ये आपल्याला जास्त फायदा मिळू शकतो, त्याच्यातून आपल्याला पॅसिव्ह इन्कम जास्त जनरेट होतं. त्यामुळे आपण इथे कमर्शियलबद्दल बघूया. तर ह्या 3 प्रकारे आपण करू शकतो. आता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे तर त्याच्यामधील काही गोष्टी तुम्हाला मी सांगेल की काही प्रॉज आणि कॉन्स दोन्ही पण मी सांगेल की तुम्हाला त्यावरून एक प्रत्येक ह्याची सांगेल की तुम्हाला त्याच्यावरून क्लिअरिटी येईल की कशामध्ये इन्व्हेस्टमेंट ही चांगली राहते. तर अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये काही वेळेला क्लायंट हे बॅकफूटला जातात की त्यांना वाटतं हे
अजून बनायला 2 ते 3 वर्ष आहेत पोझिशनला. तोपर्यंत हा डेव्हलपर ही कंप्लीट करेल की नाही, हा प्रोजेक्ट डिलिव्हर होईल का, आणि होईल तर तो टाईम लिमिटमध्ये होईल की नाही, थोडंसं टेन्शन असतं. त्यामुळे अंडर कन्स्ट्रक्शनला काही वेळेला काही लोकांच्या मनात भीती असते, आणि ती भीती कमी करण्यासाठी आम्ही एक फिल्टर लावतो की क्लायंटला रिस्क नको, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क कमी करतो आम्ही त्याच्यामुळे. तर 3 प्रकारचे आम्ही त्यासाठी फिल्टर लावतो. एक फिल्टर राहील आमचं आता तर ब्रँड. आम्ही टॉप ब्रँडच्या डेव्हलपरचेच फक्त प्रोजेक्ट्स हे करतो, रिकमेंड करतो क्लायंटसाठी, की ज्या डेव्हलपरचे ट्रॅक रेकॉर्ड हा क्लिअर आहे, पूर्ण कुठल्याही प्रकारचं काही लिटिगेशन नाही आहे कशामध्ये. तर अशा पद्धतीचे ब्रँड फक्त आम्ही रिकमेंड करतो. अजून लोकेशन, प्रॉपर्टीचे लोकेशन कोणत्या एरियामध्ये आहे नक्की, तर लोकेशन प्राईम लोकेशन किंवा सुपर प्राईम लोकेशन हेच फक्त आम्ही त्याच्यामध्ये घेतो. की ज्या लोकेशन जर चांगलं असेल तर कुठल्याही प्रकारचा नंतर त्याच्यामध्ये ती लीज आउट लवकर होते, त्याचा रेंटही चांगला मिळतो. त्यामुळे लोकेशन चांगलं असणे हे प्रॉपर्टीसाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये विचार केला पाहिजे, करावा लागतो. आणि अजून तिसरं आहे तर ते आपल्याला ए ग्रेड प्रॉपर्टी. ए ग्रेड आम्ही फक्त ए ग्रेड प्रॉपर्टीज रिकमेंड करतो. कमर्शियलमध्ये ABCD असे ग्रेड्स पण असतात. हे काही जणांना माहिती पण नसतं की कमर्शियलमध्ये सुद्धा जे आपण प्रॉपर्टी खरेदी करतो त्यात ग्रेड्स बघून घेतले पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काही ग्रेड्स कमी ग्रेडचे वगैरे घेतली तर ती पुढे लीज आउट व्हायला प्रॉब्लेम्स येतात, त्रास होऊ शकतो, आपल्याला होऊ शकतोय बाय चान्स. तर त्यामध्ये ए ग्रेड घेतला तर कुठल्याही प्रकारची रिस्क नाही आपल्याला त्याच्यामध्ये. त्यामुळे ही रिस्क कमी करतो आम्ही. ही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये बुकिंग करताना जेव्हा कस्टमरचं, तेव्हा ही आम्ही फिल्टर लावतो, आणि ह्या फिल्टरमुळे त्या अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीला परचेस करायला कुठलीही अडचण येत नाही. आणि अजून आपल्याला अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये एक गोष्ट बघायला मिळेल की आपल्याला ती स्वस्त मिळते वस्तू. 100 रुपयाची वस्तू ही आपल्याला 100 रुपयाची वस्तू 70 ते 75 रुपयामध्ये मिळते आपल्याला. 70 ते 75 रुपयामध्ये ती वस्तू मिळते, कारण आपण ती लवकर परचेस करतोय, त्यांना डेव्हलपरकडून आपण लवकर बुकिंग करतोय त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला ही कमी कॉस्टमध्ये मिळते. आणि याच्या पद्धतीने आपल्याला कॅपिटल ॲप्रिसिएशन सुद्धा याच्यामध्ये खूप चांगलं मिळतं. कॅपिटल ॲप्रिसिएशन 35% ते 45% पर्यंत आपल्याला इथे कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळते. आपली कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर वगैरे त्या वेळामध्ये व्हॅल्यू फार वाढते. त्यामध्ये इथे ह्याचे ॲडव्हान्टेज हाच आहे की जास्तीत जास्त आपल्याला इथे कॅपिटल ॲप्रिसिएशन चांगलं मिळतं, आणि याचा ROI पण आहे. ROI 6 to 8% मिळतो याचा. 6 to 15% मिळतो, सॉरी. ROI हा कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर, पोझिशनच्या नंतर जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असतो. ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जी आपल्याला मिळते त्या इन्व्हेस्टमेंटवरची. कन्स्ट्रक्शन नंतर जे रेंट वगैरे स्टार्ट होईल आपल्याला, त्याचा आपल्या परचेसपासून जे घेतल्यानंतर व्हॅल्यू वाढली, हे सगळ्याचं मिळून जे आपल्याला मिळतं ते त्याच्यामध्ये 6 to 15% आपल्याला ROI मिळतो. आणि ह्याच्यामध्ये पण आम्ही एक तुम्हाला रेंटल असिस्टन्स पण देतो क्लायंटला. तर त्याच्यात ड्युअल रेंटल असिस्टन्स मिळतो. ड्युअल रेंटल असिस्टन्स म्हणजे काय, तर तुम्हाला एक तर बिल्डरकडून पण ते देतात असिस्टन्स, आणि आम्ही पण देतो, कारण आम्ही हे फिल्टर लावलेलं आहे. आम्हाला माहिती आहे की ही प्रॉपर्टी आपल्याला इझिली रेंट आउट होऊन जाणार आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला जर ते रेंटवर द्यायचे असेल तर तेव्हा आम्ही पण मदत करतो, आणि बिल्डरचे पण ते पण रेंटसाठी तुम्हाला मदत करतात. तर हे ड्युअल असिस्टन्स मिळतो तुम्हाला. आता रेडी पोझिशन बघूया आपण. रेडी पोझिशनमध्ये एक डिसॲडव्हान्टेज आहे फक्त, की एक डिसॲडव्हान्टेज काय आहे,
तर त्याच्यामध्ये तुम्हाला लेफ्ट आउट ऑप्शन्स राहिलेले असतात. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यांनी बुकिंग झालेली असते आणि त्या बुकिंगमधून जे उरलेले आहेत तुम्हाला, त्यामध्ये जे लेफ्ट आउट ऑप्शन्स राहिले ते तुम्हाला रेडी पोझिशनमध्ये मिळतील, परचेस करावे लागतात, कारण तुमच्याकडे ऑप्शन्स खूप कमी असतात त्यावेळेला अवेलेबल. तर म्हणजे एखाद्या वेळेला एखादी प्रॉपर्टी कुठेतरी साईडला असते, कोपऱ्यामध्ये असते, किंवा मग तिथे अंधार येत असतो, किंवा त्याच्या एंट्री केली की स्टार्टिंगला थोडंसं पिलर वगैरे असतो, काही अशी एखादी प्रॉपर्टी उरलेली असते, म्हणून मग ती शेवटी राहते आणि ती आपल्याला घ्यावी लागते रेडी पोझिशनमध्ये. एवढंच त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. आणि याची प्राईस ही ₹100ची वस्तू इथे आपल्याला 90 to 95 रुपीजमध्ये मिळते. 90 ते 95 रुपयामध्ये ती खरेदी करावी लागते, कारण ती रेडी आहे. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तीच आपल्याला वस्तू 70 ते 75मध्ये मिळते, पण रेडी पोझिशनला ती आपल्याला थोडीशी कॉस्ट बेअर करावी लागते, कारण आपल्याला लगेच पोझिशन मिळते आणि रेंट आपल्याला लवकर स्टार्ट होते. रेंट लवकर स्टार्ट होते म्हणून त्यामुळे थोडासा आपल्याला रेट वाढून द्यावा लागेल इथे. आणि कॅपिटल ॲप्रिसिएशन याच्यामध्ये 10 to 15% होतं. 10 ते 15%च कॅपिटल ॲप्रिसिएशन होईल. इथे 35 ते 45% झाला होता ते इकडे मात्र, कारण आपण ऑलरेडी कॉस्टली थोडीशी ती वस्तू महाग घेतलेली आहे घेताना, त्यामुळे आपल्याला त्याचा कॅपिटल ॲप्रिसिएशनला थोडा वेळ लागेल त्याच्यामध्ये. आणि ROI त्याचा आहे तो 6 to 8% मिळेल आपल्याला ROI त्याचा. तर त्याचंही लवकर रेंट आउट होतो, त्यामुळे तो फायदा आहेच की आपल्याला रेंट स्टार्ट होईल लवकर. फक्त थोडीशी कॉस्टली घ्यावी लागते आणि लेफ्ट आउट ऑप्शन्स घ्यावे लागतात, हे याच्यामधले डिसएडव्हान्टेजेस आहेत. रेंटल असिस्टन्स तर ह्याला पण आहेच, आम्ही देतोच, कारण लगेच ते रेंट आउट होते ती प्रॉपर्टी, त्यामुळे इथे रेंटल असिस्टन्स आम्ही देतो. आता प्रीलीज प्रॉपर्टीज काय असते त्याच्यामध्ये ते बघूया आपण. आता प्रीलीज प्रॉपर्टीज म्हणजे काय, हेच काही जणांना एखादं नॉलेज नसेल पूर्ण की काय असते प्रीलीज प्रॉपर्टी. प्रीलीज प्रॉपर्टी म्हणजे ऑलरेडी ही प्रॉपर्टी रेंट आउट झालेली असते, कुणीतरी तिथे टेनंट आहे, तर तो लिझिंगमध्ये आहे, पिरियड आहे चालू त्याचा, पण तो ओनर तो प्रॉपर्टी सेल करतोय. आणि किंवा बिल्डरसुद्धा आता हल्ली काय करतात की ते अगोदर रिलीज करतात आणि विकतात, म्हणजे त्यामुळे त्यांना कस्टमर इझिली मिळतो, क्लायंट, आणि चांगला रेट पण मिळतो. त्यामुळे बिल्डरकडूनही घेऊ शकतो आपण प्रीलीज प्रॉपर्टी, किंवा कोणी ओनरकडूनही. तर त्या एखाद्याने ती विकली प्रीलीज प्रॉपर्टी, तर आपण ती घेताना आपल्याला ते फर्स्ट डेपासून रेंट त्या ओनरला देण्याऐवजी तो टेनंट आपल्याला देईल, म्हणजे ही प्रीलीज झाली प्रॉपर्टी, की त्या पहिल्या दिवशीपासून ते रेंट आपल्याला मिळते. आपल्याला माहिती असतो की टेनंट कोण आहे या प्रॉपर्टीला आणि किती रेंट मिळेल हे आपल्याला फिक्स आहे. आपल्याला ह्या बाकी दोन्ही प्रॉपर्टीमध्ये आपल्याला ते नाही कळणार की फिक्स किती रेंट मिळेल, पुढे कोण टेनंट मिळेल. हे थोडंसं आपल्याला लो रिस्क आहे, हसल फ्री आहे, आपल्याला डोक्याला त्रास नाही आहे की सगळं ऑलरेडी आहे तो टेनंट, तो आपल्याला रेंट देईल. फर्स्ट डे पासून आपल्याला रिटर्न स्टार्ट होते इथे, डे 1 पासून रिटर्न स्टार्ट होते आपल्याला इथे. त्यामुळे ह्याच्यामध्ये तो फायदा आहे आणि रिस्क पण आपली कमी होते. पण इथे 100 रुपयाची वस्तू आपल्याला 105 ते 110 रुपयांमध्ये खरेदी करावी लागेल. 105 ते 110 रुपयाला तीच वस्तू खरेदी करावी लागणार, कारण इथे आपल्याला रेंट, आपली रिस्क कमी झाली. जिथे आपण रिस्क जास्त तिथे कमी किमतीमध्ये मिळते, पण इथे रिस्क असते थोडीशी जास्त. ही रिस्क कमी झाली इथे तर थोडासा खर्च वाढला, त्यामुळे थोडीशी कॉस्टली पडेल ती. पण तुम्हाला ज्याला त्रास नको आहे कुठल्या पद्धतीचा, लगेच इन्कम पाहिजे स्टार्ट, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे.
आणि ते कॅपिटल ॲप्रिसिएशन इथे 5 to 10%, 5% to 10% आपल्याला कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळते इथे. ROI आहे इथला, कारण थोडंसं कॅपिटल ॲप्रिसिएशन का कमी होत आहे आणि ROI पण, कारण आपण ही कॉस्टली घेतोय ना वस्तू, त्यामुळे थोडंसं आपलं ॲप्रिसिएशन व्हायला थोडा वेळ लागणार आहे तिथे. ROI 6 to 12%, 6 to 12% पर्यंत आपल्याला इथे ROI मिळतो. आणि इथे एक लीज रेंटल डिस्काउंटिंग म्हणून एक प्रकारचा डिस्काउंट पण असतो, हा बऱ्याच कमी जणांना माहिती असतो. लीज रेंटल डिस्काउंटिंग, लीज रेंटल डिस्काउंटिंग म्हणजे एक आपण जेव्हा प्रॉपर्टी परचेस करतो तर त्यावेळेला ही ऑलरेडी लीजवर दिलेली आहे. त्यामुळे बँक जेव्हा आपल्याला आपलं पूर्ण फायनान्शियल चेक केल्यानंतर मग आपल्याला हे देते, लोन देते. पण इथे ह्याच्यामध्ये ते नाही होणार. जर आपली प्रीलीज प्रॉपर्टी असेल तर तुम्ही हाऊसवाईफ जरी असताल कुठल्याही प्रकारे, तरी तुमचं इन्कम नसेल, काही हाऊसवाईफ असताल तरी सुद्धा मिळतं, कारण तुम्हाला रेंट येतंय फिक्स, हे याचं ॲग्रीमेंट वगैरे सगळं आपल्याकडे असतं लीजचं. त्यामुळे बँक तुम्हाला हे LRD सँक्शन करते. तुम्हाला इथे 20-80च्या रेशोमध्ये इथे तुम्हाला लोन मिळून जाईल. त्यामुळे हे एक बेनिफिट अजून आहे आपल्यासाठी प्रीलीजसाठी. हे अशा पद्धतीने काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, पण ह्या गोष्टी तुम्हाला एक जनरल माहिती मिळते की अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेणं किंवा रेडी पोजेशन किंवा प्रीलीज प्रॉपर्टी यामधला थोडासा डिफरन्स तुमच्या आता लक्षात आला असेल. तर तुम्ही कधी पण प्रॉपर्टी खरेदी करताना ह्या गोष्टींचा थोडा विचार करू शकता याच्यावरती. आणि आम्ही याच्यासाठीच गायडन्स करतो. कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये आम्ही आमचं व्हॅल्यू ॲडिशन करून तुम्हाला काही ना काहीतरी नवीन, आम्ही कस्टमरला आमचा नॉलेजचा काहीतरी फायदा व्हावा म्हणून आम्ही त्यात व्हॅल्यू ॲडिशन करून गॅरंटेड 100% तुम्हाला त्याच्यामध्ये आमची ॲडवाईसची मदत होईल. कुणालाही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुम्हाला कुणालाही रिलेटिव्समध्ये जर कमर्शियल प्रॉपर्टीची वगैरे रिक्वायरमेंट असेल तर प्लीज आमच्याशी संपर्क करून द्या. थँक्यू सो मच.